मित्रांनो, ओवी करियर मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पुन्हा भेटत आहे वेक्टर टॉपिक लर्न करायला. आज आहे आपलं लास्ट लेक्चर वेक्टर टॉपिकचं. ओके. ऑलरेडी खूप सारे लेक्चर्स आले आहेत वेक्टर टॉपिकमध्ये. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण न्यू टॉपिक लर्न केलेला आहे. सो आज आपण लर्न करणार आहोत स्केलर ट्रिपल प्रोडक्ट. ओके. तुम्ही बघत आहात विजय बॅच. सो वेक्टर टॉपिक हा खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, जसं मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं, आणि त्याची सफिशियंट प्रॅक्टिस पण मी करून घेतलेली आहे. सो आज फक्त लास्ट टॉपिक स्केलर ट्रिपल प्रोडक्ट हा एक छोटासा टॉपिक आहे, यामध्ये जास्त काही नाहीये. हा टॉपिक आपण लवकर फिनिश करू. त्याचे काही एक्झाम्पल्स आहेत ते मी डिस्कस करतो. स्केलर ट्रिपल प्रोडक्ट मध्ये थिअरी काहीच नाहीये. ओके. बघा आता नावामध्येच इकडे कळतंय स्केलर ट्रिपल. ट्रिपलचा अर्थ काय असतो? 3. कधी पण जर तुम्हाला 3 वेक्टर दिलेले असतील ना, तर 3 वेक्टर दिलेले असतील म्हणजे तो स्केलर ट्रिपल प्रोडक्टचा प्रश्न असतो. सो कसं असतो बघा, तुम्हाला 3 वेक्टर दिले आहेत, ए वेक्टर, बी वेक्टर आणि सी वेक्टर. सो ते तुम्हाला काय विचारायला काढते की ते म्हणजे त्याचं स्केलर ट्रिपल प्रोडक्टची व्हॅल्यू सांगा. स्केलर ट्रिपल प्रोडक्टला आपण कधी कधी बॉक्स प्रोडक्ट पण म्हणतो. सो सरळ काय करायचं, एक डिटर्मिनंट बनवायचं. ओके. डिटर्मिनंट मॅट्रिक्स बनवायची A1 A2 A3. A1 A2 A3 काय आहे? कोएफिशियंट ऑफ आय कॅप, कोएफिशियंट ऑफ जे कॅप आणि कोएफिशियंट ऑफ के कॅप. हे पहिल्या वेक्टरचं. B1 B2 B3 म्हणजे दुसऱ्या वेक्टरचं. C1 C2 C3 म्हणजे तिसऱ्या वेक्टरचं. अशा दिलेल्या तिन्ही वेक्टरचं एक मॅट्रिक्स बनवून घ्यायची आणि या मॅट्रिक्स जी तुम्हाला आता तयार झाली आहे तिचं फक्त डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करायचं. काय करायचं? डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करायचं आणि डिटर्मिनंटची जी व्हॅल्यू येईल त्या व्हॅल्यूला आपण म्हणतो स्केलर ट्रिपल प्रोडक्टची व्हॅल्यू. ठीक आहे, कळालं? हा डायरेक्ट फॉर्म्युला आहे, तुम्ही रिमेंबर करू शकता. याला आपण बॉक्स प्रोडक्ट पण म्हणतो, असं बॉक्स फॉर्म मध्ये लिहिलं जातं एबीसी. याला आपण म्हणतो स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ऑफ वेक्टर एबीसी. ओके. सो हा डायरेक्ट फॉर्म्युला आहे. आता आपण याच्यावर थिअरीवर जास्त टाइम इन्व्हेस्ट न करता डायरेक्ट एक्झाम्पलवर जाऊयात. बघा तुमच्या फळ्यावरती तुम्हाला एक्झाम्पल दिसत असेल. काय क्वेश्चन आहे? फाइंड द स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ऑफ द गिव्हन वेक्टर. दिलेल्या वेक्टरचा आपल्याला स्केलर ट्रिपल प्रोडक्ट काढायचा आहे. आणि क्वेश्चन मध्ये तुम्ही बघितलं तर तुम्हाला 3 वेक्टर दिलेले आहेत, बरोबर. सो आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला स्केलर ट्रिपल प्रोडक्ट करायचं आहे ए वेक्टर, बी वेक्टर, सी वेक्टरचा. त्यासाठी काय करायचं? जे आपल्याला आय कॅप, जे कॅप, के कॅपचे कोएफिशियंट दिले ना, त्यांना मॅट्रिक्स मध्ये लिहायचं. सो इकडे बघा, पहिल्या वेक्टरचा लिहा. इथे काय दिलेलं आहे? 1. इथे काय आहे? एक मिनिट. इथे काय आहे? 1. इथे काय आहे? 5. इथे काय आहे? -2. सो इकडे आता सेकंड वेक्टरचं बघा, हे 1. हे याची व्हॅल्यू किती आहे? 3. याची व्हॅल्यू आहे -1. याची व्हॅल्यू आहे 0. ओके. आता थर्ड सी वेक्टरचं बघा. सी वेक्टर मध्ये आय कॅपची व्हॅल्यू आली 5, जे कॅपची व्हॅल्यू आली 9, सी कॅपची व्हॅल्यू आली -4. आता हे तुम्हाला इकडे वेक्टर सापडलं, मिळालं वेक्टर. ओके. आता या वेक्टरचं फक्त आता हे जे मॅट्रिक्स आपल्याला मिळाले की नाही, याचा फक्त आपल्याला डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करायचंय. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय? या मॅट्रिक्सचा फक्त डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करायचंय आणि डिटर्मिनंटची जी व्हॅल्यू असेल तीच आपली स्केलर ट्रिपल प्रोडक्टची व्हॅल्यू. सो डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय आहे? 1 इंटू -1 इंटू -4 इज 4, -0 इंटू 9 इज 0. ओके. सो मी आता हे नाही सांगणार आहे की डिटर्मिनंट कसं कॅल्क्युलेट करतात. सेकंड चॅप्टर जो आपण लर्न केला मॅट्रिसेस अँड डिटर्मिनंट, त्यामध्ये मी डिटेलमध्ये सांगितलंय की एखादी 3x3 मॅट्रिक्सचं डिटर्मिनंट कसं कॅल्क्युलेट करतात. तर त्यामुळे तो व्हिडिओ बघा जर तुम्हाला काय डाऊट असेल तर. ओके. सो आता हे किती येणार? हे येणार -12. हे असं गेलं ना, असं गेलं. 4 इंटू -4 इंटू 3 इज -12, -0 येणार. ओके. -2 इंटू येणार आता 9 इंटू 3 असतं 27 प्लस हे झालं 5. ओके. सो याला आता सॉल्व्ह केलं किती येतं बघा. 1 इंटू 4 - 0 ची व्हॅल्यू काय असते? 4 - 0 असते 4. -5 इंटू -12 - 0 ची व्हॅल्यू झाली -12. -2 इंटू 27 प्लस 5 ची व्हॅल्यू किती येणार स्टुडंट्स? 27 प्लस 5 ची व्हॅल्यू येणार 32. ओके. सो आता याला सॉल्व्ह करू. मायनस मायनस झालं प्लस. 5 इंटू 12 असतं 60. हे झालं -64. ओके. हे झालं -64. सो आता याला आपण पुढे सॉल्व्ह करू. सो 60 प्लस 4 इज 64 आणि हे -64. सो हे दोघं एक दुसऱ्यांना कॅन्सल झाले आणि व्हॅल्यू आली 0. ओके. त्यामुळे जे 3 वेक्टर आपल्याला दिले होते, वेक्टर ए, वेक्टर बी, वेक्टर सी, यांचं स्केलर ट्रिपल प्रोडक्टची व्हॅल्यू काय आली? 0 आली. सो अशा प्रकारे तुम्हाला 3 वेक्टर जर दिले असतील तर त्या 3 वेक्टरच्या तुम्ही स्केलर ट्रिपल प्रोडक्ट फाइंड आउट करू शकता. अजून एक एक्झाम्पल आपण प्रॅक्टिससाठी बघूयात. हा बघा, हे 3 वेक्टर तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेले आहेत आणि या 3 वेक्टरचं तुम्हाला स्केलर ट्रिपल प्रोडक्ट काढायचं. आपल्याला काय करायचं आहे?
स्केलर ट्रिपल प्रोडक्ट काढायचा आहे. सो कसं फाइंड आउट करणार, आधी मॅट्रिक्स बनवून घ्यायची, याला लिहा. हे काय, याची व्हॅल्यू काय ना 2 1 1. बी मॅट्रिक्स बघा, आय कॅपची व्हॅल्यू आली 6, जे कॅपची व्हॅल्यू आली 4, सी कॅप के कॅपची व्हॅल्यू आली -8. सी वेक्टर मध्ये बघा, आय कॅपची व्हॅल्यू 1, जे कॅपची व्हॅल्यू 1, के कॅपची व्हॅल्यू 1. ही मॅट्रिक्स आपल्याला मिळाली. आता फक्त आपल्याला या मॅट्रिक्सचं डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करायचं आहे. सो ते डिटर्मिनंटचं व्हॅल्यू किती येणार, 2 इंटू 4 इंटू 1 इज 4, मायनस ऑफ -1, मायनस ऑफ -8 प्लस हे झालं -1, तो हे आलं 6 इंटू 1 6 प्लस 8 प्लस 1 इंटू 6 इंटू 1 इज 6, 4 इंटू 1 इज 4. ओके, सो हे झालं 2 इंटू 8 प्लस 4, 8 प्लस 4 असते 12, 6 प्लस 8 इज 14 प्लस 1 इंटू 6 मायनस 4 इज 2. सो हे किती आलं, 24 मायनस 14 प्लस 2. सो 24 मायनस 14 इज 10, 10 प्लस 2 इज 12. सो स्केलर ट्रिपल प्रोडक्टची व्हॅल्यू किती आली, 12. त्यामुळे हे ज्या 3 मॅट्रिक्स तुम्हाला दिलेल्या होत्या, याची जेव्हा आपण स्केलर ट्रिपल प्रोडक्ट म्हणजे एबीसीची व्हॅल्यू काढली, ती व्हॅल्यू आली 12. सो अशा प्रकारे जेव्हाही तुम्हाला आता 3 मॅट्रिक्स दिलेले असतील, त्याचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट तुम्ही काढू शकता का? हो सर. म्हणजे वेक्टरमध्ये स्केलर ट्रिपल प्रोडक्ट काढायचा प्रश्न आला तर 100% तुम्ही तो सोडवू शकता. तुमच्यामध्ये तेवढा कॉन्फिडन्स आलेला आहे. ओके, तर कॉन्फिडन्स जर तुमच्यामध्ये आलेला आहे तर एक क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्कसाठी देतो. तो होमवर्कसाठी क्वेश्चन सॉल्व्ह करून यायचं आणि या व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शनमध्ये मला कळवायचं बरं का, की सर व्हॅल्यू ही आहे. तुम्हाला एक ए वेक्टर दिलेला असणार, बी वेक्टर दिलेला आहे, सी वेक्टर दिलेला आहे. ओके, ए वेक्टरची व्हॅल्यू दिलेली आहे 8 आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप. बी वेक्टरची व्हॅल्यू दिलेली आहे 4 आय कॅप प्लस 3 जे कॅप मायनस 2 के कॅप. सी वेक्टरची व्हॅल्यू दिलेली आहे -2 आय कॅप मायनस 4 जे कॅप मायनस 32 के कॅप. हे तुम्हाला दिलेलं आहे. तुम्हाला स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ऑफ एबीसी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून कॉमेंट बॉक्समध्ये मला सांगायची की सर या क्वेश्चनची स्केलर ट्रिपल प्रोडक्टची व्हॅल्यू ही आहे. ओके, आय होप की आता तुम्हाला हा प्रश्न स्वतःहून सोडवता येईल आणि तुम्ही स्वतःहून सोडवणारच, मला तेवढा कॉन्फिडन्स आहे तुमच्यामध्ये. ओके, सो नेक्स्ट टॉपिककडे आता आपण जाऊयात. नेक्स्ट टॉपिक आहे जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ स्केलर ट्रिपल प्रोडक्ट. जॉमेट्रिकल मिनिंग म्हणजे सर जेव्हा तुम्ही डॉट प्रोडक्ट शिकवलं होतं तेव्हा आपण जॉमेट्रिक मिनिंग बघितलं. सर जेव्हा तुम्ही वेक्टर प्रोडक्ट क्रॉस प्रोडक्ट शिकवलं होतं, डॉट प्रोडक्ट क्रॉस प्रोडक्ट, तेव्हा आपण जॉमेट्रिक मिनिंग बघितले. आता आपण शिकतोय स्केलर ट्रिपल प्रोडक्ट, म्हणजे याच्या पण जॉमेट्रिक मिनिंग आहे का? हो. स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ना 2 गोष्टींना कॅल्क्युलेट करण्यासाठी वापरतात. 2 मॅथमॅटिकल क्वांटिटीला कॅल्क्युलेट करण्यासाठी वापरतात. स्केलर ट्रिपल प्रोडक्टचा वापर करून तुम्ही व्हॉल्यूम ऑफ पॅरॅललोपिपॉइड काढू शकतात आणि व्हॉल्यूम ऑफ टेट्राहायड्राइड याच्या फॉर्म्युलाज आहेत आणि तुमच्या टेक्स्टबुकमध्ये याच्यावरती थेरम पण दिलेला आहे. ओके, सो तो थेरम पण कव्हर करून घ्यायचा. मी आता थेरम इथं व्हिडिओमध्ये देत नाहीये, त्याचा तुम्हाला नोट्समध्ये आणि टेक्स्टबुकमध्ये इन डिटेल एक्सप्लेनेशन दिलं आहे. तुम्ही तिकडनं थेरम बघू शकतात. पण थेरमपेक्षा महत्वाचं आहे की तुम्हाला ते फॉर्म्युले कळाले पाहिजे, कारण सीईटी मध्ये थेरमचा क्वेश्चन नाही येणार. सीईटी मध्ये क्वेश्चन येणार आहे फक्त फॉर्म्युला बेस. ओके, सो जर तुम्हाला 3 वेक्टर दिलेला आहे, अजून करा ए वेक्टर, बी वेक्टर आणि सी वेक्टर, आणि जर हे म्हटलेलं आहे की हे साइड्स आहेत कसले, पॅरॅललोपिपॉइडचे, तर व्हॉल्यूमचा फॉर्म्युला असतो स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ऑफ ए वेक्टर, बी वेक्टर, सी वेक्टर. फक्त काय ना, जे 3 वेक्टर तुम्हाला दिलेले आहेत ना, जे साइड्सला रिप्रेझेंट करत आहेत, त्यांचा फक्त तुम्ही हे करा, त्याचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट काढा आणि स्केलर ट्रिपल प्रोडक्टची व्हॅल्यू व्हॉल्यूम ऑफ पॅरॅललोपिपॉइड असते. व्हॉल्यूम म्हणजे म्हटलं क्युबिक युनिट्स. ओके, सो व्हॉल्यूमचा हा फॉर्म्युला झाला. व्हॉल्यूम ऑफ टेट्राहायड्रन कसं काढायचं? परत व्हॉल्यूम ऑफ टेट्राहायड्रन काढण्यासाठी तुम्हाला 3 वेक्टर दिलेले असतील जे तुमच्या साइड्सला रिप्रेझेंट करतील. ओके, सो त्यासाठी व्हॉल्यूमचा फॉर्म्युला असतो 1/6. 1/6 इंटू स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ऑफ एबीसी. म्हणजे फक्त यामध्ये स्केलर ट्रिपल प्रोडक्टला 1/6 ने एक्स्ट्रा मल्टिप्लाय करायचं. बाकी व्हॉल्यूम ऑफ पॅरॅललोपिपॉइड आणि व्हॉल्यूम ऑफ टेट्राहायड्रन मध्ये हाच फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला मात्र तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. यावरती दरवर्षी बोर्ड एक्झाम मध्ये, सीईटी एक्झाम मध्ये, कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जर तुम्ही म्हणाल, प्रत्येक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये या टॉपिक वरती क्वेश्चन आपल्याला नक्की बघायला मिळेल. आज सुद्धा आपण या लेक्चरमध्ये याचे खूप सारे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. सो स्केलर ट्रिपल प्रोडक्टचं जेव्हा तुम्हाला कोणी जॉमेट्रिकल मिनिंग विचारेल, सो यू शुड रिमेंबर द 2 फॉर्म्युलाज. पहिला फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम ऑफ ए पॅरॅललोपॉइड अँड सेकंड आहे व्हॉल्यूम ऑफ ए टेट्राहायड्रन. ओके, व्हॉल्यूम ऑफ ए पॅरॅललोपॉइडचा फॉर्म्युला हा आहे, व्हॉल्यूम ऑफ ए टेट्राहायड्रनचा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला सर्वांनी नोट डाऊन करून घ्यायचा आहे. ओके,
सो हे काही क्वेश्चन्स आहेत बघा जे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत. सॉल्व्ड एक्झाम्पल आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिले आहेत. आपण त्यांना सॉल्व्ह करूयात. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ ए पॅरेलिपाईड. ओके, व्हॉल्यूम ऑफ ए पॅरेलिपाईड काढायचं आहे. डिटरमाइन बाय द वेक्टर ए वेक्टर, बी वेक्टर, सी वेक्टर. म्हणजे 3 वेक्टर तुम्हाला दिलेले आहेत आणि तुम्हाला काय करायचं आहे, व्हॉल्यूम ऑफ ए पॅरेलिपाईड काढायचं आहे. सो असा क्वेश्चन जर बोर्डमध्ये म्हणा, सीईटी मध्ये किंवा कुठेही दिसला तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की व्हॉल्यूम, तर तुम्हाला लगेच फॉर्म्युला आठवला पाहिजे की व्हॉल्यूम ऑफ अ पॅरेलपॉइड इज स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ऑफ एबीसी वेक्टर. त्यामुळे अगोदर आपल्याला स्केलर ट्रिपल प्रोडक्ट काढावं लागेल. ओके, सो स्केलर ट्रिपल प्रोडक्ट कसं काढायचं, आता आपण खूप सारे 3-4 क्वेश्चन प्रॅक्टिस केले त्यावरती. ओके, सो बघा मी इथे व्हॅल्यूज लिहितो. इथे व्हॅल्यू येणार 1, इथे येणार 2, इथे येणार 3, इकडे येणार -1, इकडे येणार 1, इकडे येणार 2, इकडे येणार 2, इकडे येणार 1, इकडे येणार 4. हा झाला तुमचा मॅट्रिक्स. आता आपल्याला काय करायचं आहे, या मॅट्रिक्सचं फक्त आता आपल्याला डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करायचं आहे आणि जे डिटर्मिनंटची व्हॅल्यू येईल ती आपली व्हॉल्यूम ऑफ पॅरेलपॉइड असेल. सो त्यामुळे ठीक आहे, त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. हे किती झालं, 1 इंटू 4 इंटू 1 4, -2 इंटू 1 इज 2, -2 इंटू हे झालं -4 -4 प्लस 3 इंटू -1 -2. ओके, सो हे किती झालं, 2 इंटू 1 इज 2, -2 इंटू -4 -4 झालं -8 प्लस 3 इंटू -1 -2 इज -3. ओके, सो हे किती आलं, 2 मायनस मायनस झालं प्लस, 8 इंटू 2 इज 16, मायनस प्लस झालं हे झालं 9. सो 18 हे झालं 18 मायनस 9 इज इक्वल टू 9. त्यामुळे व्हॉल्यूमची व्हॅल्यू किती आली, व्हॉल्यूम इज इक्वल टू स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ऑफ एबीसी वेक्टर इज इक्वल टू 9 क्युबिक युनिट्स. ही झाली तुमची याची व्हॅल्यू. कसली व्हॅल्यू, व्हॉल्यूमची. ओके, सो अशा प्रकारे जेव्हा तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ पॅरेलपॉइड विचारलं असेल तेव्हा तुम्ही हे फॉर्म्युला वापरायचं, स्केलर ट्रिपल प्रोडक्ट. आता त्यामध्ये सेकंड क्वेश्चन परत एक आहे बघा, 2 क्वेश्चन आहेत त्यामध्ये. ओके, सेकंड क्वेश्चन तुम्हाला ह्या वेक्टरसाठी कॅल्क्युलेट करायची आहे व्हॅल्यू. सो वेक्टर एकदा बघा, वेक्टर झाले लक्षात. आता आपण त्याचा मॅट्रिक्स बनवूया. परत तेच करायचं, स्केलर ट्रिपल प्रोडक्ट काढून घ्यायचं. ठीक आहे, क्वेश्चन तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये बघू शकता. पेज नंबर 181, क्वेश्चन नंबर 1, सेकंड क्वेश्चन, सब क्वेश्चन 2. सो ठीक आहे, ए वेक्टर काय दिलेला आहे, 1 1 0. बी वेक्टर काय दिलेला आहे, 1 1 0. सी वेक्टर काय दिलेला आहे, 1 1 1. हे वेक्टर मी तयार केलं बेस्ड ऑन द कोइफिशियंट. आता यामध्ये कोणाला डाऊट नसला पाहिजे. आता मी काय करणार, याचं मॅग्निट्यूड काढणार या वेक्टरचं, म्हणजे त्याचं मी डिटर्मिनंट काढणार. सो त्याची व्हॅल्यू किती येते, 1 into 1 minus 1 is 0. So minus 1 into 0 minus 1. So हे 1 into 0 झालं 0. So याला मायनस मायनस प्लस, 1 into 1 is 1. त्यामुळे व्हॉल्यूमची व्हॅल्यू किती आली, व्हॉल्यूम इज इक्वल टू 1 क्युबिक युनिट. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही जेव्हा पण तुम्हाला 3 वेक्टर दिलेले असतील आणि जर तुम्हाला त्याचं व्हॉल्यूम ऑफ पॅरेलपॉइड विचारलं असेल तर तुम्ही स्केलर ट्रिपल प्रोडक्ट काढू शकता. आणि जर व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रल विचारलं असेल तर 1/6 इंटू व्हॉल्यूम ऑफ पॅरेलपॉइड करू शकता. ओके, सो अशा प्रकारे क्वेश्चनला आपण सॉल्व्ह करू शकतो. बघा, आता हा एक क्वेश्चन आहे, याच्यामध्ये मी थोडेसे चेंजेस करतोय. एक मिनिट. हा, आता रीड करा क्वेश्चनला सर्वांनी. आता तुम्ही रीड करू शकतात, काही अडचण नाहीये. इफ द वेक्टर 3i cap plus 5 cap blah 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 are the co-terminus edges of tetrahedron, then find the volume of tetrahedron. म्हणजे आपल्याला या क्वेश्चन मध्ये व्हॉल्यूम ऑफ टेट्रा, आता आपल्याला या क्वेश्चन मध्ये काय कॅल्क्युलेट करायचं, व्हॉल्यूम ऑफ ए टेट्राहेड्रन. व्हॉल्यूम ऑफ ए टेट्राहेड्रनचा मी काय फॉर्म्युला सांगितला होता, 1/6 इंटू स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ऑफ एबीसी. सो आपल्याला पुन्हा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट कॅल्क्युलेट करावं लागेल. सो स्केलर ट्रिपल प्रोडक्ट कसं कॅल्क्युलेट करायचं, आता खूप सारे प्रॅक्टिस झाली. सो आय कॅपची व्हॅल्यू किती आली, फर्स्ट वेक्टरमध्ये 3, जे कॅपची व्हॅल्यू काय आहे 0, के कॅपची व्हॅल्यू काय दिलेली आहे फर्स्ट वेक्टरमध्ये 5. आता ओके, आता आपण बघूयात सेकंड वेक्टर. सेकंड वेक्टरमध्ये आय कॅपची व्हॅल्यू काय दिलेली आहे 4, जे कॅपची व्हॅल्यू काय दिलेली आहे 2, के कॅपची व्हॅल्यू काय दिलेली आहे -3. आता तुम्ही 12 वेळा म्हटल्यावर ह्या अशा सगळ्या गोष्टी एकदम फटाफट जमल्या पाहिजे. थर्ड वेक्टर मध्ये बघा, आय कॅपची व्हॅल्यू दिलेली आहे 1, जे कॅपची व्हॅल्यू दिलेली आहे 1, के कॅपची व्हॅल्यू दिलेली आहे 4. सो आता ही मॅट्रिक्स तयार झाली, तर आपण काय करू, याचं डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करू. सो बघा, त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती येते, 3 इंटू 4 इंटू 2 असतं 8, मायनस मायनस झालं प्लस, 4 इंटू 3 8 प्लस 3 प्लस 5 इंटू 4 इंटू 1
minus 3 into 2. Okay, so 3 into 8 plus 3 ची व्हॅल्यू असते रे 11 plus 5 into 4 into 1 असतं 4 minus 3 into 2 असतं 6. So 3 into 11 is 33 minus 5 into 4 minus 6 असते minus 2. सो हे झालं 33 मायनस मायनस झालं प्लस 5 into 2 then is 4. सो हे किती झालं 33 plus 3 झालं हे झालं 43. ओके, सो स्केलर ट्रिपल प्रोडक्टची व्हॅल्यू आली एबीसी. पण आपलं काय करायचं व्हॉल्यूम ऑफ ए टेट्राहेड्रॉन काढायचं आहे. व्हॉल्यूम ऑफ ए टेट्राहेड्रॉन हे असते 1/6 इंटू स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ऑफ एबीसी. सो हे किती येणार 1/6 इंटू 43. ओके, सो त्याचा आन्सर असेल 43/6 क्यूबिक युनिट्स. सो द व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन फॉर द गिवन साइड्स ऑफ ए वेक्टर फॉर द वेक्टर गिवन. सो आन्सर हा जाणार. ठीक आहे, सो अशा प्रकारे तुम्ही वेक्टर ऑफ पॅरलल पॉईंट आणि व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन हे दोन काढू शकता. दर सीईटीच्या पेपरमध्ये किंवा दर बोर्डाच्या पेपरमध्ये या टॉपिकवरती एक क्वेश्चन कन्फर्म. म्हणजे वेक्टर टॉपिक मधून व्हॉल्यूम ऑफ ए टेट्राहेड्रॉन आणि व्हॉल्यूम ऑफ पॅरलल पॉईंटचा क्वेश्चन कंपल्सरी येतो. तुम्ही कोणतीही शिफ्ट घ्या, मग ती बोर्ड एक्झाम मध्ये म्हणा की सीईटी मध्ये म्हणा, दोघांमध्ये येतं. ठीक आहे, कारण काय असतं माहिती का, तर बऱ्याचशा स्टुडंटला कन्फ्युजन असते की सर HSC बोर्ड एक्झाम सोबत MHT CETचं प्रिपरेशन कसं करायचं. आता बघा, हे काय दोघं वेगवेगळे नाहीये, हे सोबत सोबतच होतात. म्हणजे सीईटीचा सिलेबस आणि बोर्डाचा सिलेबस काही वेगवेगळा नाहीये. आज आपण काय शिकलो स्केलर ट्रिपल प्रोडक्ट. सो स्केलर ट्रिपल प्रोडक्ट सीईटी मध्ये पण आहे, स्केलर ट्रिपल प्रोडक्ट MHT CET मध्ये पण आहे, बोर्ड मध्ये पण आहे. पण आता स्केलर ट्रिपल प्रोडक्ट बोर्डमध्ये कसं कधी कधी ते थेरमचं प्रूफ वगैरे विचारतात आणि न्यूमेरिकल्स पण विचारतात. ओके, पण MHT CET मध्ये कसं सर्व MCQ बेस असतं. त्यामुळे एखाद्या टॉपिकची जर तुम्हाला बोर्डसाठी प्रॅक्टिस करायची तर तुम्ही टेक्स्टबुकला सॉल्व्ह केलं पाहिजे. सीईटी साठी प्रॅक्टिस करायची तर त्याचे PYQ सोडवा. म्हणजे स्केलर ट्रिपल प्रोडक्ट टॉपिक वरती जेवढे सगळे PYQ आले तेवढे सगळे PYQ तुम्ही सॉल्व्ह करायचे. ठीक आहे ना, होऊन जातं. सो त्यामुळे दोघांचं प्रिपरेशन सोबत होतं, दोघं वेगवेगळे नाहीये. लास्ट टॉपिक राहिलेला आहे आपला कोप्लॅनरिटी ऑफ ए गिवन वेक्टर. ठीक आहे, हा झाला की मग तुमचं स्केलर ट्रिपल प्रोडक्ट टॉपिक संपून जाईल. बाळांनो, जेव्हा आपण डॉट प्रोडक्ट शिकत होतो तेव्हा मी तुम्हाला काय सांगितलं होतं रे, एक स्पेशल केस सांगितली होती, आठवत असेल तर. स्पेशल केस काय होती, जर दोन वेक्टर परपेंडिक्युलर असतील तर डॉट प्रोडक्ट 0 असतं. जेव्हा आपण क्रॉस प्रोडक्ट लर्न करत होतो तेव्हा पण मी एक स्पेशल केस सांगितली होती की जर पॉइंट्स कोलिनियर असतील तर एरिया ऑफ ए ट्रायंगल 0 असतं, एरिया ऑफ ए पॅरलोग्राम 0 असतं. तसं स्केलर ट्रिपल प्रोडक्ट शिकत असताना पण एक स्पेशल केस आहे. जर तुम्हाला जे वेक्टर दिलेले असतात ना V1 V2 V3 हे जे 3 वेक्टर तुम्हाला दिलेले असतील ज्याचा तुम्ही स्केलर ट्रिपल प्रोडक्ट काढणार आहात, समजा हे जर तिन्ही वेक्टर कोप्लानर असतील ना, कोप्लानर जिथं पण वर्ड दिसेल कोप्लानर, तर त्यांचा स्केलर ट्रिपल प्रोडक्टची व्हॅल्यू असते 0. काय म्हटलं मी, इफ स्केलर ट्रिपल प्रोडक्ट इज 0 देन वेक्टर्स आर कोप्लानर. म्हणजे जर स्केलर ट्रिपल प्रोडक्ट कॅल्क्युलेट केलं तुम्ही समजा 3 वेक्टरचं आणि जर त्याची व्हॅल्यू 0 आली, ओके, सो त्याची व्हॅल्यू काय आली, त्याची व्हॅल्यू आली 0. जर व्हॅल्यू 0 आली सो याचा असा अर्थ असतो की 3 पॉईंट कोप्लानर आहे, कोलिनियर नाही. पॉइंट्स कोलिनियरची कंडिशन वेगळी, पॉइंट्स कोप्लानरची कंडिशन वेगळी. कोप्लानर आहे म्हणजे त्यांची स्केलर ट्रिपल प्रोडक्टची व्हॅल्यू 0 आहे. ओके, हा एक क्वेश्चन आहे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये, एक्झाम्पल नंबर 2. याला व्यवस्थित रीड करा आणि आपण या क्वेश्चनला आता सॉल्व्ह करणार आहोत. पण क्वेश्चन सॉल्व्ह करण्या अगोदर समजून घ्या की काय म्हटलेलं आहे. Find the scalar triple product U, V, W and verify that the vector this, that are coplanar. आपल्याला चेक करायचंय की वेक्टर कोप्लानर आहे की नाही. ओके, सो जेव्हा पण तुम्हाला असे 3 वेक्टर देणार आणि कोप्लानर काढायचं असेल तर सगळ्यात अगोदर स्केलर ट्रिपल प्रोडक्ट काढा. 3 वेक्टर दिसले की स्केलर ट्रिपल प्रोडक्ट काढून घ्यायचं. ओके, कॅल्क्युलेट करायचं. सो स्केलर ट्रिपल प्रोडक्ट साठी मॅट्रिक्सची व्हॅल्यू काय येणार, मॅट्रिक्स येणार 1, मॅट्रिक्स येणार 5, मॅट्रिक्स येणार -2. तर सेकंड मॅट्रिक्सचा आपण आता कोएफिशियंट देऊयात. सेकंड मॅट्रिक्सचे कोएफिशियंट काय दिले आहेत आपल्याला, व्ही मॅट्रिक्सचे इकडे दिलेला आहे 3, जे कॅपची व्हॅल्यू काय आहे -1, के कॅपची व्हॅल्यू काय आहे 0. थर्ड वेक्टर बघा डब्ल्यू मध्ये आय कॅपची व्हॅल्यू आहे 5, जे कॅपची व्हॅल्यू किती आहे, जे कॅपची व्हॅल्यू आहे 9, के कॅपची व्हॅल्यू काय दिलेली आहे -4. सो अशा प्रकारे आपली स्केलर मॅट्रिक्स तयार झाली. आता आपल्याला याचं डिटर्मिनंट काढायचं आहे. ओके, सो डिटर्मिनंटची व्हॅल्यू आता आपण कॅल्क्युलेट करणार. ती बघा किती येणार, -1 into -4 is 4, -0 into 9 is 0, -5 into
-3 into -4 is -12, -5 into 0 is -0. बघा मी किती वेळा सांगत असतो की बेसिक कॉन्सेप्टवर लक्ष ठेवा. आता ज्याला इकडे डिटर्मिनंट काढता येत नाही त्याला हे कॉन्सेप्ट सगळं बाउन्स जात असेल, तो म्हणेल की सर हे काय चाललंय काहीच कळत नाहीये. म्हणून म्हणतो की न्यू टॉपिक लर्न करण्या अगोदर हे इंश्योर करा कि पुराने टॉपिक जो है वो तुम्हें सारे याद हो, उसके लिए रिविजन करनी पड़ेगी. ठीक है. बरं मग इकडे काय ना 9 into 3 आलं 27 प्लस 5. सो याला आपण कॅल्क्युलेट केलं. 4 - 0 आलं 4 -5 into -12 -0. सो हे आलं -12 -2 into 27 प्लस 5 ची व्हॅल्यू आली 32. ओके. सो किती आलं बघा 4 मायनस झालं प्लस 5 into 12 हे झालं 60 मायनस हे झालं 6 into 4. ओके. सो हे मी जस्ट कॅल्क्युलेशन केलेलं आहे. सो आता यांना ऍड करू. सो हे किती आलं 64 आणि हे -64 ॲज इट इज. सो प्लस मायनस कॅन्सल झाले. स्केलर ट्रिपल प्रोडक्टची व्हॅल्यू किती आली 0. आता व्यवस्थित लक्ष द्या, स्केलर ट्रिपल प्रोडक्टची व्हॅल्यू कशी आली 0. आणि मी ऑलरेडी सांगितलं होतं जर स्केलर ट्रिपल प्रोडक्टची व्हॅल्यू सॉल्व्ह करून 0 आली तर वेक्टर कसे असतात, कोप्लानर असतात. त्यामुळे वेक्टर कोप्लानर आहे का, हो हे वेक्टर कोप्लानर आहे. आता हा क्वेश्चन सीईटी एक्झामला पण येऊ शकतो ऍज वेल एज बोर्ड एक्झामला सुद्धा येऊ. ओके स्टुडंट, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. क्वेश्चन नंबर टी. ऍक्च्युली हा क्वेश्चन तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करायचा आहे, बट स्टील मी सॉल्व्ह करून देतो. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही व्हिडिओला पॉज करू शकता. आन्सर सॉल्व्ह झाल्यानंतर तुम्ही सोल्युशन चेक करा. क्वेश्चनला सर्वांनी रीड करायचं आहे. क्वेश्चन नंबर 3 100% तुमच्या सीईटी एक्झाम मध्ये तरी येणार. म्हणजे जेवढे सीईटीचे शिफ्ट असतात ना, मॉर्निंग शिफ्ट, आफ्टरनून शिफ्ट, तर एक शिफ्ट मध्ये हा क्वेश्चन कंपल्सरी येणार आहे. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. हा टॉपिकचे क्वेश्चन 100% येतात. त्यामुळे याला मेक शुअर की हा टॉपिक तुम्ही स्किप करणार नाही. ओके. आणि मला गॅरंटी आहे की जेवढे सगळे स्टुडंट ह्या व्हिडिओला बघत आहात तुम्हाला हा टॉपिक 100% जमेल. या टॉपिकचे सर्व क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता, कारण त्याला लागणारं सर्व कॉन्सेप्ट तुम्हाला माहित आहे. फक्त तुम्हाला कॉन्फिडन्सची गरज आहे. ओके. सो यामध्ये बघा इफ द वेक्टर धिस कॉमा दॅट हे 3 वेक्टर दिलेले आहेत आणि क्वेश्चन मध्ये म्हटलेलं आहे की हे कोप्लानर आहेत. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ पी. ओके. क्वेश्चन मध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे की हे जे 3 वेक्टर आहेत आपल्याकडे पी क्यू आर अज्युम करा, हे 3 वेक्टर कोप्लानर दिलेले आहेत, तर आपल्याला पी ची व्हॅल्यू काढायची आहे. सो जेव्हा पण तुम्हाला कुठे लिहिलं असं मेन्शन केलेलं असेल की वेक्टर कोप्लानर आहेत, तर तुम्ही काय करायचं, त्यांचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट इक्वल टू 0 करा. ओके. स्केलर ट्रिपल प्रोडक्ट इक्वल टू 0 करा. याचा असा अर्थ असतो की इफ स्केलर ट्रिपल प्रोडक्ट इज 0 दॅट मीन्स वेक्टर्स आर कोप्लानर. तर आता आपण स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आणि त्याला इक्वल टू 0 ने इक्वेट करणार. सो चेक करू. बघा पहिलं इक्वेट वेक्टर कसं दिलेलं आहे -3. सेकंड काय दिलेलं आहे 4. इथे काय दिलेलं आहे -2. इथे काय दिलेलं आहे 1. इथे काय दिलेलं आहे 0. इथे दिलेलं आहे 2. इथे दिलेलं आहे 1. इथे दिलेलं आहे -p. इथे दिलेलं आहे 0. अशा प्रकारे तुम्हाला वेक्टर दिलेला. आता फक्त याच्यात तुम्हाला काय करायचं आहे, याचं तुम्हाला हे कॅल्क्युलेट करावं लागेल, स्केलर ट्रिपल प्रोडक्ट. सो आपण ते कॅल्क्युलेट करूयात. हे किती आलं -3 इंटू डिस्क्याव 0 - 0 0 मायनस मायनस प्लस हे झालं 2p -4 इंटू. सो 1 इंटू 0 झालं 0 मायनस 2 इंटू 1 झालं 2. हे झालं -2 इकडे आलं. सो 1 इंटू -p हे झालं -p. सो हे इक्वल कशाचं आलं 0. सो -3 इंटू 0 प्लस 2p ची व्हॅल्यू आली 2p. -4 इंटू 0 मायनस 2 ची व्हॅल्यू आली -2. मायनस मायनस झालं प्लस. सो 2p इक्वल टू 0. आता याला कसं सॉल्व्ह करणार, -3 इंटू 2 हे झालं -6p. मायनस मायनस झालं प्लस 8 प्लस 2p इक्वल टू 0. आता बघा -6p प्लस 2p ची व्हॅल्यू -6 प्लस 2 ची व्हॅल्यू किती आली -4p प्लस 8 इज इक्वल टू 0. आणि जेव्हा तुम्ही इकडनं सॉल्व्ह कराल ते p ची व्हॅल्यू येणार 2. ठीक आहे. ऍक्च्युली मेन कॉन्सेप्ट या क्वेश्चन मध्ये काय होतं की जर वेक्टर कोप्लानर दिलेले असतील, कधी पण मी रात्री जर तुम्हाला 3:45 जर उठवलं आणि जर म्हटलं की ए बाळा हे बघ कोप्लानर दिलेत वेक्टर, तर तुम्ही म्हटलं पाहिजे सर झोपू द्या ना, मला माहिती आहे वेक्टर कोप्लानर आहेत म्हणजे त्यांचा स्केलर ट्रिपल प्रोडक्टची व्हॅल्यू 0 आहे सर, असं आम्ही करू शकतो. ठीक आहे. सो एवढा कॉन्फिडन्स आला पाहिजे आणि तो कॉन्फिडन्स तुम्हाला येण्यासाठी एकच गोष्ट करावी लागेल, ती म्हणजे सराव म्हणजे प्रॅक्टिस. एखादा क्रिकेटर जेव्हा तुम्ही त्याला बघता, आता MS धोनीला तुम्ही बघा, MS धोनी सर
खूप चांगलं क्रिकेट खेळले, एक नंबर क्रिकेट खेळायचे, गॉड ऑफ क्रिकेट त्यांना आपण म्हणतो. सचिन तेंडुलकर एक नंबर क्रिकेट खेळले. हे काय त्या ज्या दिवशी त्यांनी ठरवलं की मला क्रिकेटमध्ये करिअर करायचे, ज्या दिवशी पहिल्यांदा त्यांनी हातात बॅट घेतली त्या दिवशी त्यांनी 6 मारले आणि 4 मारले, सेंचुरी केली का? नाही, त्या दिवशी त्यांनी सेंचुरी नाही केली. त्यांनी काय केलं, खूप प्रॅक्टिस केली, रात्रभर दिवसभर त्यांनी प्रॅक्टिस केली, संघर्ष केला. तेव्हा जाऊन कुठं ते क्रिकेटच्या फील्डमध्ये मास्टर झाले, मास्टरी अचीव्ह केली. त्याच प्रकारे तुम्हाला सुद्धा टॉपिकमध्ये मास्टरी अचीव्ह करायची असेल तर रिव्हिजन खूप जास्त करावी लागेल, प्रॅक्टिस खूप जास्त करावी लागेल, एमसीक्यू खूप जास्त सॉल्व्ह करावे लागतील. एमसीक्यू म्हणजे व्हरायटी ऑफ एमसीक्यू सॉल्व्ह करायला पाहिजे, एकच टाईपचे एमसीक्यू नाही करायचे, व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स करा. त्यामुळे तुम्हाला कळून जाईल की एका टॉपिकवर किती वेगवेगळ्या प्रकारचे एमसीक्यू विचारले जाऊ शकतात. आणि एमसीक्यूचे व्हरायटी प्रॅक्टिस करायची असेल तर तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक तर तुम्ही रेफरन्स बुक मधनं प्रॅक्टिस करा, टार्गेट झालं, विद्यालंकार झाली, भरपूर पब्लिकेशन आहे. एक तर तुम्ही जेईई मेन्सचे पीवायक्यू करा. जेईई मेन्सचे काही सिलेक्टेड पीवायक्यू आहेत जे तुम्ही केले पाहिजे माझ्या हिशोबामध्ये तरी, त्याच्याने तुम्हाला प्रॅक्टिस खूप चांगली होऊन जाईल. सीईटीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, मग अरे सीईटीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स ते करायचेच आहेत, त्याला ऑप्शनच नाहीये तुम्हाला. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपल्या इथे मॅक्झिमम 90% लेक्चर झालेला आहे. फक्त लास्ट टॉपिक राहिलेला आहे स्केलर ट्रिपल प्रोडक्टचा, ती म्हणजे प्रॉपर्टी. आता स्केलर ट्रिपल प्रोडक्ट वरती जेव्हा क्वेश्चन येतो तेव्हा त्याचा न्यूमेरिकल पण येऊ शकतो, म्हणजे स्केलर ट्रिपल प्रोडक्टची तुम्हाला व्हॅल्यू काढायला लावू शकतात, किंवा मग क्वेश्चन प्रॉपर्टी बेस्ड पण येऊ शकतो. कारण आणि प्रॉपर्टी बेस्ड येण्याचे क्वेश्चन चान्सेस खूप जास्त असतात. आता ही प्रॉपर्टी तुम्हाला सर्वांनी रिमेंबर करावी लागेल की सायक्लिक चेंज मध्ये व्हॅल्यू चेंज नाही होत. म्हणजे स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ऑफ एबीसी, स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ऑफ सीएबी, म्हणजे हा इकडे गेला हा इकडे गेला, आणि बीसीए यांची व्हॅल्यू सगळ्यांची सेम राहते. याचं हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या. ठीक आहे. आणि सेकंड बघा, इंटरचेंज ऑफ वेक्टर चेंजेस द साइन, एबीसी ची व्हॅल्यू मायनस बीएसीच्या इक्वल असते. ठीक आहे. ह्या ज्या प्रॉपर्टी आहेत, आता याचं प्रूफ मी देत बसणार नाही कारण प्रूफची तशी तुम्हाला गरज पण नाहीये, पण ह्या प्रॉपर्टी तुम्ही काय करा, रोज 5-5 मिनिटं वाचून घ्या आणि हे प्रॉपर्टी तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. ठीक आहे. मी फळ्यावरती तुमच्यासाठी प्रॉपर्टी लिहून आणलेल्या आहेत, या प्रॉपर्टी तुम्ही लर्न करायच्या आहेत. सो विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी होमवर्क आहे की तुम्हाला एक्सरसाइज 5.5 जी स्केलर ट्रिपल प्रोडक्ट वरती बेस्ड आहे ती एक्सरसाइज तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे. आणि अशा प्रकारे वेक्टरचा आपला वेक्टर टॉपिक आपला 100% इकडे कव्हर केलेला आहे. असा एकही टॉपिक नसेल, ट्रायंगल लॉला सोडलं तर असं एकही टॉपिक नसेल जो आपण कव्हर नाही केला. वेक्टर टॉपिक मधून मेन इम्पॉर्टंट टॉपिक कोणते कोणते आहेत मी इकडे लिहून देतो. म्हणजे वेक्टर चॅप्टर जर तुम्हाला समजून घ्यायचं आहे तर सगळ्यात पहिले तुम्हाला डॉट प्रोडक्ट समजलं पाहिजे. इम्पॉर्टंट टॉपिक डॉट प्रोडक्ट आहे, क्रॉस प्रोडक्ट आहे. आता डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्ट मी जेवढं सांगितलंय ना एकदम डिटेलमध्ये सांगितलंय की डॉट प्रोडक्टचा जॉमेट्रिक मिनिंग काय आहे, डॉट प्रोडक्टच्या प्रॉपर्टी काय आहे, क्रॉस प्रोडक्ट कसं काढतात, क्रॉस प्रोडक्टच्या प्रॉपर्टी कशा आहेत. थर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचे एसटीपी म्हणजे स्केलर ट्रिपल प्रोडक्ट. हे 3 झालं आणि त्याच्यानंतर मग हे आता यांचं जॉमेट्रिक मिनिंग पण तुम्हाला माहिती पाहिजे. स्केलर ट्रिपल प्रोडक्टचं जॉमेट्रिक मिनिंग तुम्हाला माहिती पाहिजे की स्केलर ट्रिपल प्रोडक्टने आपण व्हॉल्यूम ऑफ पॅरलपॉइड आणि व्हॉल्यूम ऑफ टेट्राहायड्रन आपण कॅल्क्युलेट करू शकतो. फोर्थ इम्पॉर्टंट प्रॉपर्टी तुम्हाला बेसिक वेक्टर बद्दल माहिती पाहिजे की वेक्टरचं मॅग्निट्यूड कसं काढायचं, परपेंडिक्युलर वेक्टर काय असतात, पॅरलल वेक्टर काय असतात, वेक्टर मध्ये अँगल कसं काढायचं, सेक्शन फॉर्म्युला तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. हे जर बेसिक कॉन्सेप्ट तुम्ही कव्हर केले ना तर सगळं चॅप्टर तुमचा कव्हर होऊन जातो. आणि अजून चॅप्टर मध्ये ग्रीप हवी असेल तर मिसलेनियस एक्सरसाइज सॉल्व्ह करा. कारण वेक्टर मध्ये मोस्टली कधी कधी प्रूव्ह दॅटचे प्रश्न येतात. प्रूव्ह दॅट द अल्टिट्यूड ऑफ अ ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर युजिंग वेक्टर मेथड. सो जर असे क्वेश्चन्स तुम्हाला कुठे सापडले तर ते वेक्टरच्या वेक्टरने सॉल्व्ह करावे लागतील. ठीक आहे. सो चॅप्टर कम्प्लीट, अशा प्रकारे तुमचं चॅप्टर वेक्टर हा टॉपिक इथे कम्प्लीट होत आहे. सर्वांनी हा टॉपिक शिकल्याबद्दल, कारण इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघत आलात म्हणजे तुम्ही वेक्टर टॉपिक पूर्ण कव्हर केलेला आहे. ओके. सो खूप खूप अभिनंदन तुमचं, तुमच्या डेडिकेशनला खरंच माझा सलाम आहे. कारण आज युट्यूबवर बघा खूप सारे एज्युकेटर्स आहेत जे तुम्हाला शिकवणारे आहेत. पण मुलं काय करतात माहिती का, अर्धा व्हिडिओ याचा बघितला, अर्धा व्हिडिओ याचा बघितला, अर्धा व्हिडिओ याचा बघितला, असं याचे त्याचे व्हिडिओ, म्हणजे अख्या 12 गावचं मुंजा ज्याला आपण म्हणतो, 12 गावचं मुंजासारखं आहे. इथं येईल 2-3 मिनिटाचा व्हिडिओ बघेल, आवडला नाही तर अशा घाण कमेंट करून चालला जाईल, दुसरीकडे जाईल, तिकडे पण तेच करेल. सो असे स्टुडंट्स पासून आपल्याला दूर जायचंय. आणि खरं सांगतो, आज बघा आता सीईटी आता बघा सीईटी मध्ये तरी पण पीसीएम ग्रुप साठी 2 लाख मुलं बसतात. ओके. 2 लाख मुलं बसतात. आज 2 लाखांपैकी आपल्याकडे 1000-1500 असे स्टुडंट आहेत जे आपला व्हिडिओ बघत आहेत.
पण सगळे स्टुडंट माझा संपूर्ण व्हिडिओ बघत आहेत का? नाही. खूप कमी मुलं असतील असे 50 ते 100 जे माझे संपूर्ण व्हिडिओ बघतात, संपूर्ण प्लेलिस्टला फॉलो करतात. मी जे होमवर्कसाठी क्वेश्चन देतो, जसं काय मी तुम्हाला सांगितलं की मिसलेनियस एक्सरसाइज सॉल्व्ह करायची, एक्सरसाइज 5.5 सॉल्व्ह करायची. सो खूप असे कमी स्टुडंट असतील जे खरंच आता एक्सरसाइज 5.5 सॉल्व्ह करतील, मिसलेनियस एक्सरसाइज सॉल्व्ह करतील. पण हेच ते मुलं असतील जेव्हा रिझल्ट आल्यावर मला म्हणतील, सर आमचे पर्सेंटाईल 99 प्लस आहे, आम्हाला बोर्डमध्ये 90 पर्सेंटाईल आहे, सर आम्हाला मॅथ्समध्ये 80/80 स्कोर आला थेरी पेपरमध्ये. सो हेच ते विद्यार्थी असतात जे पहिल्यापासून डेडिकेटेड असाल. सो तुम्हाला पण जर या 50 ते 100 विद्यार्थ्यांमध्ये यायचं असेल ज्यांचे पर्सेंटाईल 99 प्लस आहे, तर संपूर्ण आपल्या प्लेलिस्टला फॉलो करा. रोज नित्य नियमाने व्हिडिओ येतो, नित्य नियमाने व्हिडिओ बघा. व्हिडिओमध्ये मी नोट्स बनवायला सांगतो, नोट्स बनवा. डीपीपीचे क्वेश्चन्स जे आपण करतोय ते कव्हर करा. मी जे एक्झाम्पल्स तुम्हाला कव्हर करून घेतोय ते व्यवस्थित करा बाळांनो. खरं सांगतो, एवढं फ्री ऑफ कॉस्ट कोणीच देत नाही. मी स्वतःची ऍडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग करत नाहीये. मला जेन्युइनली वाटते की जे सगळे स्टुडंट, जितके पण मुलं आता या सेशनला बघत आहेत, सर्वांना 95 प्लस पर्सेंटाईल तरी भेटले पाहिजे मॅथमॅटिक्स मध्ये. आणि तुम्हाला खूप जास्त वेळ मिळतोय अभ्यास करायला. तुम्हाला माहिती आहे का, मी जेव्हा माझी सीईटीची परीक्षा दिली होती ना बाळांनो, फक्त 5 महिने अभ्यास केला होता. ठीक आहे, फक्त 5 महिने माझा अभ्यास झाला होता आणि मला मॅथमॅटिक्समध्ये होते 62 मार्क्स आउट ऑफ 100. ऑब्व्हियसली थोडेसे ते कमी होते कारण 5 महिन्यामध्ये मी एवढंच कव्हर करू शकलो. पण ती जी मी चूक केली ती चूक तुम्ही नाही करावी म्हणून तुमच्यासाठी खास व्हिडिओ बनवत आहे ना मी हे सगळे. सो सर्वांनी मेक शुअर करायचं आहे की या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, मित्रांबरोबर शेअर करा. आता आपण 6th चॅप्टर लाईन आणि प्लेन स्टार्ट करणार आहोत. पण याच्यानंतर तुम्हाला अजून एक व्हिडिओ भेटेल प्रॅक्टिस वरती, कारण आपण वेक्टरचे खूप सारे क्वेश्चन्स टॉपिक्स तर लर्न केले. आता आपल्याला प्रॅक्टिसची गरज आहे. सो एक फक्त व्हिडिओ असेल 1 तासाचा ज्यामध्ये आपण फक्त क्वेश्चन सॉल्व्ह करणार. सो ह्या व्हिडिओला संपूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आणि विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर करिअर.